नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळेजण। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर आजच्या नवीन अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे। आज सकाळी सकाळी नाश्ता वगैरेचं काही शूट केलेलं नाही, नाश्ता वगैरे करून झालेला होता। इथं माझी शर्वरीला शाळेत सोडायला जायची तयारी चालू आहे आणि आज मला एक ब्लाऊज पण शिवायला टाकायचा होता, तर तेही साडी वगैरे मी बरोबर घेतलेली आहे। आणि शर्वरीचं आणि चिकूचं इथं थोडंसं जेवायचं चाललेलं होतं, कारण शर्वरीला परत नंतर खूप भूक लागते। मग त्याच्यामुळे सकाळी तिने लवकर नाश्ता केला होता, म्हणून त्या दोघींना जेवायला दिलेलं होतं। आणि मी तोपर्यंत म्हटलं कपडे वगैरे सुकवून घ्यावी, म्हणजे स्कूलवरून येईपर्यंत ते पण जरा बऱ्यापैकी सुकतात। म्हणून माझं घाईमध्ये पण कपडे वगैरे सुकवून घ्यायचं काम चालू असते। आणि बाकीचं किचनचं वगैरे झालं होतं, फक्त चहाची वगैरे भांडी होती, कारण तो आम्ही नंतर पिला होता त्याच्यामुळे। आणि बाकी वॉशरूम वगैरे क्लीन झालं होतं, शिड्या वगैरे पण साफ करून घेतलेल्या होत्या। शिड्या मी 2-3 दिवसातून क्लीन करते, किंवा जास्तीत जास्त 4 दिवस लागतात, कारण वरून खालीपर्यंत साफ करायला लागतात। आणि जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा माझ्या लक्षात येतं शिडेवरती गेल्यावरती की आपल्याला शिड्या साफ करायच्या आहेत, मग त्या मी करून घेत असते। त्याच्यानंतर इथं शर्वरीची तयारी मी करून दिली होती, पण चिकूची राहिली होती, मग शर्वरी तेच करायचं चाललं होतं। आणि चिकू सगळं तिच्याकडून करून घेते। कधी कधी तिचा मूड ठीक नसला तर मग ती नाही करून घेत, पण आज जरा ठीक होता, तर त्या दोघींचं चाललेलं होतं। शर्वरीचा टिफिन बॅग वगैरे पॅक करून घेतला होता। मग त्याच्यानंतर शर्वरीला स्कूलला वगैरे सोडून आलो होतो, दुपारचं जेवण वगैरे पण केलं। त्याच्यानंतर संध्याकाळी परत आणायचं टाईम झालं होतं। कसं करायचं देव पप्पा? पुढे जावा की जरा। जय स्वामी समर्थ, तू बोल। स्वामी समर्थ। इथं बसले बिल्ली आहे बघ, हो गे गो इथं वर वर, हो हे बघ इकडे बघ चिकू, हो गित इथं वर बसल्या। चला बाय बिल्ली, मी चालली। रोज संध्याकाळी आणायला जाताना आम्ही गार्डनमधून जातो, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये। चिकूला खेळायला वगैरे देत असतो आम्ही, त्यासाठी 5 ते 10 मिनटं लवकरच जातो की थोडा वेळ तिला खेळायला भेटेल, आणि तिथून तसंच आम्ही स्कूलला जातो। तर इथं गार्डनमध्ये झाडाखाली कोणीतरी असं स्वामींचा असं फोटो बनवून ठेवलेला आहे मूर्तीसारखा। तर चिकू रोज जाताना त्याच्या पाया पडते आणि ती सगळ्याला देवबाप्पाचं बोलत असते, तर ते त्यांच्याशी रोज जाताना गप्पा मारते। म्हणून आज थोडंसं मी शूट केलं होतं की रोज ती कशी देवाच्या पाया पडते वगैरे। आणि त्याच्यानंतर स्कूलला गेलो आणि शर्वरीला वगैरे घेऊन आलो होतो। आल्यावर चहा वगैरे झालेलाच होता, त्याची भांडी वगैरे पण पडली होती। पण आज स्पेशल असं चिकन बनवायचं होतं आणि प्यायचं पाणी पण आलं होतं, तर म्हणून बॉटल्स वगैरे क्लीन करून भरून घेतल्या। आणि म्हटलं भांडी तर ही भात वगैरे टाकून धुवायला येतील, म्हणून आज जिरा राईस बनवायचा होता। तर आधी तांदूळ वगैरे धुवून जिरा राईस बनवायला घेतला। तर आज असं स्पेशल असं खरडा चिकन बनवायचं होतं। त्या खरडा चिकन जे आहे सेम आपण जसं खारं वांगं करतो सेम त्या टेस्टच लागत होतं। आणि मी ह्याच्या आधी पण 2-3 वेळा बनवून झालेलं आहे, पण तरी पण आज आवनची ऑर्डर होती की मस्त असं खरडा चिकन कर। मग त्याच्यासाठी मिरच्या वगैरे आणल्या होत्या, कमी तिखटवाल्याच मी घेतल्या होत्या, तर जास्त घेतल्या होत्या। म्हटलं थोडासा आपल्याला पण खरडा बनवून ठेवावा, असं कधीतरी खायला छान वाटतं आणि थोडंसं भाजीसाठी पण होईल, अशा विचाराने जास्त खरडा बनवायला घेतला होता। आणि एका साईडला भात पण बनवायला ठेवून दिला होता। आणि चिकनला फक्त हळद मीठ आणि थोडंसं लिंबू लावून ते मॅरिनेशनला ठेवून दिलं होतं खरडा होईपर्यंत। आणि भाकरी वगैरे पण करायच्या होत्या, तर म्हटलं आधी चिकन वगैरे शिजायला ठेवून मग बाकीचं करायला। आणि मग खरडा वगैरेचं साहित्य वेगळं काढलं होतं आणि मसाल्याचं वेगळं। मसाल्यामध्ये फक्त खोबरं एक्स्ट्रा ॲड केलेलं होतं आणि बाकी प्रोसेस सेमच असते। आणि तर या चिकन रेसिपीला खारं चिकन असंच नाव दिलेलं आहे, कारण सेम खारं वांग्यासारखंच टेस्ट येत आहे त्याचा, किंवा आपण पिठल्याला वगैरे मसाला करतो सेम तसंच लावलं होतं, पण टेस्ट खूप भारी लागते त्याची। खारं वांग्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे घालतो आणि वांगं एवढाच फरक आहे, नाही तर सेम टेस्ट वगैरे आहे। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, कमी मसाल्यामध्ये तयार होतं आणि जसं आपण आळणी पण बनवतो मुलांसाठी तसा पण टेस्ट येतो।
थोडंसं तिखट जे आहे ते आपण कमी जास्त करू शकतो. जर मुलांसाठी बनवायचं असेल तर मिरची वगैरे कमी घातली किंवा नाही घातली तर तुम्ही चालू शकते. पण टेस्ट खूप छान होतो. सेम आळणी चिकनसारखाच टेस्ट येतो त्याचा. पण त्याचं नाव दिलेलं आहे खरडा चिकन, कारण त्याच्यामध्ये मिरची वगैरे भाजून घातलेली असते, म्हणजे खरडा बनवूनच घातलेला असतो. पण छान लागतं. तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप छान होते. त्याच्यानंतर एका साईडला चिकन वगैरे ठेवून दिलं होतं शिजायसाठी. तोपर्यंत साईडला भाकरी वगैरे करायला घेतल्या होत्या आणि 3 ते 4च भाकरी करायच्या होत्या. राईस वगैरे बनवून घेतलेला होता. राईस आज थोडासा बिर्याणीच्या राईसचा बनवलेला होता. थोडंसं जिरं, दालचिनी वगैरे घालून फोडणी दिली होती. त्याच्यामुळे तो भात पण खूप छान लागतो. आणि त्याच्यानंतर भाकरी वगैरे करून घेतला. आणि मी आधी चिकन बनवताना थोडासा मसाला आधी चिकनमध्ये घातला होता आणि राहिलेला अर्धा मसाला आहे तो नंतर चिकन शिजत आल्यावर घातला होता, जेणेकरून आपला मसाला जास्त फ्राय होणार नाही त्याच्यामध्ये. मग त्याचा टेस्ट जो आहे तो टिकून राहतो. कोथिंबीरचा वगैरे वास आहे तो लगेच जात नाही. आणि त्याच्यानंतर चिकन आणि भाकरी करून घेतल्या. चिकन थोडं शिजत होतं. भाकरी वगैरे करून आधी सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मस्त असं जेवण करायला घेतलं होतं. आणि चिकूला तर काय असं आळणी वगैरे खायला असेल तर खूप एन्जॉय करते ती खाताना. तर आणि शर्वरीचे पप्पा पण आलेले होते, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र जेवण करायला बसलो होतो. आणि शर्वरीचं तर आज अभ्यास चालू होता. मग तिला स्टडी टेबल रोज वापरायला भेटत नाही, तर चिकूचं लक्षच नव्हतं, त्याच्यामुळे तिला स्टडी टेबल यूज करायला भेटलेला होता. मग तिला अभ्यास करून झाल्यावरतीच तिथंच जेवायला वगैरे वाढलं होतं. तर मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं आणि चिकन पण खूप टेम्पटिंग झालेलं होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सगळेजण खरडा चिकन खायला. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग भेटूया आता छानशा अशा नवीन नवीन रेसिपीज आणि नवीन अशा ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.